नमस्कार मंडळी. आजचा व्हिडिओ काढण्याचं कारण म्हणजे मला मागच्या व्हिडिओमध्ये मी ज्यावेळी व्हिडिओ केला होता, की मशीनची देखभाल कशी करायची, आयुष्य तिचं कसं वाढवायचं आणि तेल कसं घालून व्यवस्थित आपल्याला मशीन सांभाळता येईल. हा व्हिडिओ केला होता. त्यावेळेला मला एक जण कमेंट केली, की आपल्या इलेक्ट्रिक मोटर आणि त्याचं जे फूट असतं त्याविषयी आम्हाला माहिती सांगा. तर आज मी याच्यासाठीच व्हिडिओ काढणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा आणि आपल्याला माहिती पण पडेल, की बाबा हे आपल्याला मोटर जे आपण वापरतो, ती आपल्यासाठी चांगली आहे की नाही. तर आपण व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत बघा आणि त्याच्यासाठी माझ्या चॅनलला पहिला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. माझे चॅनल व्यवस्थित तुम्ही बघता आणि शेवटपर्यंत बघता त्याच्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि माझे सबस्क्राईब आता हळूहळू वाढायला लागलेत. तर प्रयत्न चालू आहे माझा. बघूया आपण हा व्हिडिओ. शेवटपर्यंत माझ्यासोबत नक्की राहा तुम्ही. तर ही आहे मशीनची इलेक्ट्रिक मोटर आणि या मोटरीला इथं आणि इकडच्या बाजूला असे दोन आपल्याला ब्रश मिळतात. तर हे ब्रश व्यवस्थित आपण प्रत्येक वेळी झिजले त्यावेळी व्यवस्थित काढून आपण दुसरे नवीन आणून बसवले, की आपल्या मोटरीचं आयुष्य वाढतं. त्याच्यामुळं मोटर लवकर खराब होत नाही. मशीन जास्ती दिवस वापरली तर ते ब्रश खराब होऊन झिजतात आणि मग मशीन बंद पडतं. त्यावेळी आपल्याला मोटर बिघडली असं वाटतं, पण तसं काही नाही. मोटर बिघडत नाही. हे ब्रश वापरले नवीन आणून की आपल्याला व्यवस्थित चांगली मोटर चालते. आता मी ही मोटर घेऊन 12 वर्ष होऊन गेली, पण अजून त्याला एकदाही रिपेरी आली नाही. त्याच्यामुळं इलेक्ट्रिक मोटर वापरून आपण शिलाई करू शकतो आणि पायावर आपण भरपूर वेळ काम करू शकत नाही. त्याच्यामुळं मोटर घ्यायची आणि ती लावायची. अगदी व्यवस्थित आपल्याला चांगला रिझल्ट येतो आणि आपण काम सुद्धा जास्ती करू शकतो. आपण फक्त ब्लाउजच शिवू शकतो असं नाही. ज्यांच्या घरात मशीन आहे त्यांनी भरपूर आता आपल्याला घरात बसून सुद्धा काम आहेत. त्याच्यामुळं मोटर वापरा आणि व्यवस्थित आपण अजून आपला उद्योग वाढवा. आता हे मशीनचं फूट आहे. तर हे फूट काय काम करतं, तर आपण ज्यावेळी असं दाबतो त्यावेळी मोटर स्पीड पकडते, जास्ती जोरात चालू शकते. जेवढा आपण दाब देईन तेवढं फास्ट चालतं. पाय वर घेतला की आपल्याला मोटर बंद होते आणि मशीन बंद पडते. त्याच्यामुळं अगदी वापरायला सुरक्षित चांगलं आहे. तुम्ही वापरू शकता. आता तुम्हाला मी पाय ठेवून दाखवते. तर आपण ज्यावेळी पाय दाबतो त्यावेळी ते स्पीड पकडून जास्ती मशीन चालतं. पाय वर ज्यावेळी घेतो आपण त्यावेळी ते बंद होतं. आपल्याला कमी जास्ती शिलाई मारायची असेल तर थोडा पाय उचलत आपण मारायचं. सरावानं ते आपल्याला चांगलं व्यवस्थित चालवता येतं.